एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी, तुमचं माझ्या आशुष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पाहिजे आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पाहिजे मी सगळ्यात आधी इथं खालच्या साईडला एक लाईन ओढून घेतलेली, जेणेकरून आपलं जे फॅब्रिक असतं ते कधी कधी कमी जास्त कटिंग झालेलं असतं. सो जी जॉईंट केलेली बाजू आहे किंवा जी पॅक बाजू आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे आणि खुली साईड आहे ती मी समोरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे. तर इथं आपण बाहीचं कटिंग करून घेतो. सगळ्यात आधी या ब्लाऊजची जी बाही आहे ती 10 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं 11 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे आपण मार्किंग करून घेतलेली आहे ती दोन्ही मार्किंग आपण लाईन ओढून इथं जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहा इथं आपण जेवढा आपला चेस्टचा चौथा भाग येईल तेवढा आपल्याला इथं रुंदी आहे ती इथं घ्यायची आहे. बाहीसाठी किंवा मुंड्यासाठी जी काही रुंदी असेल ती घ्यायची आहे. पण इथं पहा इथं अर्धा इंच मला कमी पडते, तर मी इथं थोडंसं फॅब्रिक जॉईन करून घेणार आहे आणि तिथं नंतर आपण जेवढं होईल तेवढं त्या पद्धतीने नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं 3.5 इंचावरती मी डाऊनचं मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपली स्लीवची जी कॅप हाईट घेतो ना ती 3.5 इंचावरती घेतलेली आहे. तिथून पुढं मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. 1 इंचावरती नाही, 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे, जेणेकरून नंतर इकडं जॉईन केल्यानंतर अर्धा इंच असं 2 इंचाचं मिळून होईल. आणि त्यानंतर बघा इथं समोरच्या साईडला जॉईंट साईड आहे त्या साईडलासुद्धा मी इथं 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आता हे दोन आहेत ते आपण जो स्लीवला आकार असतो त्या आकार देऊन इथं आपण स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदम फ्री हँडने सुद्धा देऊ शकता किंवा एक टूल भेटतं एक स्लीवला आपल्याला कर्व देण्यासाठी, त्याचासुद्धा यूज करून तुम्ही देऊ शकता. इथं मी दोन्ही साईडचे कर्व आहे ते देऊन घेतलेले आहे, फ्रंट आणि बॅक दोन्हीही. तर इथं मी कटिंग करत असताना बघा बॅक साईडच्याच ह्याच्यावरून कटिंग करून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा वरचा पार्ट आहे तो मी इथं समोरच्या साईडला जॉईन करून घेणार आहे. तुमच्या लक्षात आलं असावं कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते ते. तर बघा इथं आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना आपण बॅक साईडचा जो आर्महोलचा जो कर्व दिला होता त्याच्यावरूनच आपण इथं कट करून घेत असतो आणि नंतर ब्लाऊज स्टिच करत असताना मी समोरच्या आर्महोलनं कट करून घेणार आहे. आणि हा जो पार्ट आहे तो मी इथं कमी पडते तिथं जॉईन करून घेणार आहे. खालच्या साईडला बघा जिथं अनइवन जिथं होतं ते मी एकदम प्लेन करून घेणार आहे, कट करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपलं स्लीवचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने इथं कट करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. त्यानंतर पाहिजे आपण स्लीवचं कटिंग झाल्यानंतर फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही पार्टचं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. जेवढी आपली छातीची चौथा भाग किंवा छातीची घडी असेल त्या पद्धतीने इथं आपण फॅब्रिक घ्यायचं आहे. बघा इथं मी 10 ते 10.5 इंचात इथं आपली घडी आहे ती इथं करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं घडी मारून घेतलेली आहे. खरं तर मला 10 इंचच लागणार आहे, म्हणजे या ब्लाऊजसाठी 10 इंच लागणार आहे. तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा तुम्हाला लाईन वगैरे ओढायला असावं म्हणून यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथं टाकणार आहे. बघा इथं आता आपण छातीची ह्याची ब्लाऊजची पूर्ण उंची इथं आपण मोजून घ्यायची आहे. पूर्ण उंची जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. तर या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती 13 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं 14 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपण लाईन ओढत असतो ती आपली तिरकी वगैरे जायला नको. तिरकी गेली तर पुन्हा आणि ब्लाऊज स्टिचिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. सो आपण ही काळजी घ्यायला हवी आणि कोणत्याही पद्धतीत इथं कंजूसपणा वगैरे अजिबात करायचं नाही. अगदी परफेक्टच काम आपल्याला इथं करायचं आहे. तर बघा इथं आता आपलं पूर्ण उंचीचं आपलं माप टाकून झालेलं आहे. आता आपण शोल्डर टाकून घेऊया. तर या ब्लाऊजसाठी मी 5 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण आर्महोलचं सुद्धा इथं मार्किंग आत्ताच टाकून घ्यायचं आहे. आर्महोल म्हणजेच मुंडा. तर बघा इथं मुंड्याचं मी 5.5 इंचावरती मार्किंग टाकून घेणार आहे. ते 33 साईजची ही ब्लाऊज असणार आहे. समोरच्या साईडनं 5 इंचावरती जसं होतं तसंच मी मार्किंग केलं आहे, कारण आपली लाईन तिरकी जाऊ नये यासाठी. आणि हे सर्व पॉईंट्स आहेत ते मी इथं बघा जोडून घेणार आहे. समोरच्या साईडनं 5 इंच घेतलं आणि जसं आपण वरच्या साईडनं 5.5 होतं तसं घेतलेलं आहे आणि सर्व इथं लाईन जोडून इथं बॉक्स रेडी केलेला आहे. बॅकचा पार्ट कटिंग करतोय. सो इथं आपण 1.5 इंचावरती आपल्याला आर्महोलचा जो कर्व असतो तो देऊन घ्यायचा आहे. गळा रुंदी बघा इथं मी 2.25 इंच घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण बॅकचा जो गळा आहे तो इथं आपण टाकून घ्यायचा आहे. बॅक नेक आहे यातला 11.25 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 11.25 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला मी 2 इंचाचं गळा रुंदी घेतली होती, पण खालच्या साईडला मी अर्धा इंच वाढवून 2.25 इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि थोडा जेणेकरून आपला जो नेक आहे तो थोडा ब्रॉड व्हावा यासाठी. आणि अशा पद्धतीने बॉक्स रेडी केलेला आहे. त्यानंतर इथं आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे.
छाती आहे 33 इंच, त्यामध्ये त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं 10.25 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. जेवढी तुमची चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 2 असं तुम्हाला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, त्यानंतर आपलं छातीचं माप टाकून झाल्यानंतर आपल्याला नेहमी कमरेचं माप टाकून घ्यायचं असतं. तर इथं तुम्ही सरळ रेषासुद्धा ओढू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण मी तुम्हाला दाखवते बघा, इथं जेवढी तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग प्लस बॅक टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 असं तुम्ही मार्किंग करू शकता. या ब्लाऊजची जी कमर आहे ती आहे 24 प्लस त्याचा चौथा भाग 6 इंच प्लस बॅकच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 असं 9 इंचावरती इथं मार्किंग करू शकते. पण मी आहे अशाच लाईन खाली ओढून घेणार आहे. तर बघा, इथं आता आर्महोलचा कर्व काढायचा आहे. तर बघा, जेवढे मी 5.5 इंच घेतलं होतं त्याचा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि त्या सेंटरपासून खाली असा आपण इथं जो कर्व आहे किंवा जी मुंड्याची खोली म्हणतात ती आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर बघा, इथं आता मी तुम्हाला सांगितलं होतं जसं आपण चेस्टचं माप घेतलं होतं अगदी त्याच पद्धतीने मी तशाच लाईन खाली ओढून घेतलेल्या आहेत. नंतर आपण ते स्टिच करत असताना कट करून काढलं तरीही चालतं किंवा मी मगाशी तुम्हाला सांगितलं माप घेऊन तसंही तुम्ही केलं तरीसुद्धा काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर इथं बॅकचा टक्स आहे त्याचं मार्किंग आपण करून घ्यायचं आहे. सेंटरपासून 4.5 इंच आणि वरच्या साईडला 4 इंच असं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जी रेश ओढलेली आहे त्याच्या दोन्ही साईडला अर्धा इंच असं आपलं हे टक्सचं माप असणार आहे. आणि जे मी आता लाईन ओढून घेत आहे ते आपल्या बघा शिलाईचं मार्जिन असणार आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. आणि बॅक पार्टचं तुमच्या मार्किंग कसं करायचं हे अगदी व्यवस्थित लक्षात आलेलं असावं अशी मी आशा करते. आणि इथं आता मी बॅक नेकसाठी जो राऊंड नेक आहे त्याचंसुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही फ्री हँडनं सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे हे टूल अवेलेबल होतं सो मी या टूलनं इथं कर्व नव्हे, जो राऊंड शेप आहे तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं बॅक पार्टचं जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी त्यावरूनच तुम्हाला हे मार्किंग करून घ्यायचं असतं. कारण फ्रंट पार्टचं आपण कटिंग करत असताना आपण बॅक पार्टवरूनच आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग किंवा मार्किंग करत असतो. यासाठी जिथं आपण गळारुंदीचं मार्किंग केलं होतं तिथे मी एक छोटासा नॉच देऊन घेणार आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपण बॅक पार्टचं जो आपलं मार्किंग आहे ते झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेण्यासाठी बघा, इथं मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे जेणेकरून दोन्ही पार्ट माझे एकाच वेळी निघावे यासाठी. आणि एकदम सेंटर जोडून मी इथं आपला बॅक पार्ट जो आहे तो याच्यावरती ठेवून जसा आपण मार्किंग केलेलं आहे किंवा जसा कट केलेला आहे अगदी तसंच मी इथं मार्किंग करून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्या पुढे जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला आता मी स्टेप बाय स्टेप सांगत राहणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, फ्रंट पार्ट कटिंग करत असताना आपल्याला बॅक पार्ट जेवढा आहे त्याच्यामध्ये 1 इंच नेहमी ॲड करायचा असतो आणि ते आपली फ्रंट पार्टचं उंचीचं मार्किंग असू शकतं. तर बघा, फ्रंट पार्ट या ब्लाऊजला बॅक पार्ट होता 14 प्लस 1 इंच असं 15 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं मार्किंग करू शकता, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा, आता इथं आपण गळ्याची रुंदी जेवढी आहे तेवढी इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आपण 2.25 इंचाला मार्किंग केलं होतं बॅक पार्टला, इथं सुद्धा 2.25 इंचावरतीच करून घ्यायचं आहे. राहिलेलं जे असेल ते आपलं इथं शोल्डरचं माप असणार आहे. म्हणजे बघा, 5 इंच घेतलं होतं त्यामधून 2.25 इंच मायनस केल्यानंतर किती राहतं, 2.25 जेवढं राहील तेवढं आपला इथं शोल्डर असणार आहे. त्यानंतर पहा, आपण इथं फ्रंटच्या इथं मुंड्याचंसुद्धा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपण समोरून मी 5.5 इंच घेतलेला आहे. वरून जशी आपली होती तसा इथं आपला जो बॉक्स आहे तो करून घेतलेला आहे. आणि तिथं आपण सेंटरपासून 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे जो आपला फ्रंटचा आर्महोल असणार आहे. आणि आता बॅक पार्टची इथं आपल्याला काही गरज नाही. सो तिथं मी आत्ताच तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे की याच्यावरून आपल्याला कटिंग करायचं नाही असा त्याचा अर्थ. 1 इंचाचा आपला फ्रंटचा आपला जो आर्महोलचा कर्व आहे तो असणार आहे. त्यानंतर बघा, फ्रंटच्या नेकचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या ब्लाऊजचा नेक आहे तो 5.25 आहे प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि 5.25 इंचावरती सुद्धा मी मार्किंग करून तुम्हाला फक्त ड्रॉ करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो ते. वरच्या साईडला मी 2.25 इंच घेतलं होतं, खालच्या साईडला मी 2.25 इंच घेणार आहे जेणेकरून आपला जो फ्रंटचा नेक आहे तो एकदम जरा त्याचा शेप नीट यावा यासाठी. 2.25 इंचावरती मी खाली गळ्याची रुंदी खालच्या साईडला मी घेतलेली आहे आणि असा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे. आणि दोन्ही मार्किंग केलं होतं त्या दोन्ही मार्किंग वरून तुम्हाला मी आता
नेक कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा पहिल्यांदा मी 5.5 इंचावरचं मार्किंग केलं होतं, त्याच्यावरून नेक ड्रॉ करून दाखवते. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. राऊंड नेकच आहे, सो काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. जसा तुम्हाला हवा तसा तुम्ही इथं करू शकता. तर बघा इथं मी दोन्ही साईडनं तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने. नंतर कटिंग करताना तुम्ही 5.5 इंचावरती कटिंग करून सुद्धा करू शकता किंवा 5.25 इंचावरून सुद्धा कटिंग करून डायरेक्ट ब्लाऊज रेडी करू शकता किंवा डायरेक्ट नेक रेडी करू शकता. तर मी आता कटिंग करत असताना तुम्हाला 5.25 इंचावरून कटिंग करून दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करत असताना वरचा जो अर्धा आहे तो तुम्हाला तिथं कटिंग करून दाखवणार आहे. तर बघा इथं आता आपण जी आपली क्रॉसपट्टी असते, कोण क्रॉसपट्टी म्हणतं, कोण योगपट्टी म्हणतं, कोण बेल्ट म्हणतं, प्रत्येकाच्या भाषेनुसार जे तुम्ही वर्ड यूज करतात तुम्ही इथं समजून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी क्रॉसपट्टीचं कटिंग करणार आहे. तर क्रॉसपट्टीचं कटिंग करत असताना आपली जी जॉईंट साईड आहे किंवा ज्या साईडला आपण हुक लूक पट्टी घेतो त्या साईडला आपण 3.5 ते 3 इंचात दोन्ही मार्किंग करून घेणार आहे आणि जी आपली फिटिंगची साईड असते त्या साईडला मी 2.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. आणि ही लाईन जी आहे ती 3 इंचाची जी आपण मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरून मी ही लाईन आहे ती जोडून घेणार आहेत. या 2 रेषा जे 2 पॉईंट आहेत ते जोडून घेणार आहेत आणि 3.5 इंचाचं जे मी मार्किंग केलं होतं कर्व देऊन घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आपलं इथं ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे. तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.